नमस्कार. अनेक महिला केंद्रित चित्रपटातून मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फिल्ममेकर, दिग्दर्शिका, अभिनेत्रीचे वयाच्या 64व्या वर्षी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने निधन झाले. मृत्यूपूर्व त्यांची स्थिती अतिशय भयावह झाली होती. रुदाली, एक पल, चिंगारी, क्यो यासारखे चित्रपट सिनेविश्वाला देणाऱ्या दिग्गज फिल्ममेकर अभिनेत्री कल्पना लाजमी यांचं वयाच्या 64व्या वर्षी निधन झालं होतं. कल्पना लाजमी यांना 1993 साली रुदाली या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कल्पना लाजमी या महान संगीतकार भूपेंद्र हजारिका यांच्या पत्नी होत्या. या दोघांचं नातं त्या काळी प्रचंड चर्चेत राहिलं होतं. त्यांच्या पतीच्या निधनानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावत गेली. मूत्रपिंडाच्या कर्करोगाने त्या त्रस्त होत्या. दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांची प्रकृती वरचेवर खालावत असताना त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळलेली होती. मृत्यूच्या आधी बऱ्याच काळ त्या पलंगाला खिळलेल्या होत्या. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला होता व त्यांच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत केलेली होती. परंतु अभिनेत्री कल्पना लाजमी यांची तब्येतीत कधीच सुधारणा झाली नाही व त्यांनी अखेर 2018 साली 23 सप्टेंबर रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. आज कल्पना लाजमी आपल्यात नाहीत, पण त्यांचे चित्रपट हे सिनेप्रेमींच्या मनात कायम घर करून आहेत. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.